रेकॉर्डिंग बघितले सगळे. रेकॉर्डिंगच्या लिंक्स पाठवल्यात. हे सोपं जाते मला तुमचे मेलवरती सेंड करण्यापेक्षा. फक्त या लिंक्स कोणाला पाठवू नका, तुमच्यासाठी आहेत त्या फक्त. ठीक आहे, तुमचं स्टडीचं मटेरियल तुमच्यासाठी, कुठे फॉरवर्ड करू नका. चला, सो आपण पार्ट्स ऑफ योगा हा एक पार्ट ओरिजिन ऑफ योगा मधलाच आहे. पार्ट्स ऑफ योगा थोडेसे डिटेलमध्ये आहेत, लेवल 1+2 दोघांनाही. मग त्या पाथ ऑफ योगामध्ये म्हणजे एक पर्सनॅलिटी वाईज जर आपण बघितलं तर एखादा पर्सन एक वेगळा योगा म्हणजे एका ठिकाणी बसून केलेला योगा असं नाही त्याचा अर्थ. हो, योगा म्हणजे त्या व्यक्तीच्या कार्यावरती पण डिपेंड असतं. फॉर एक्झाम्पल, आता आपण हे पार्ट्स ऑफ योगामधून बघायचं झालं तर ज्ञान योग. ओके, म्हणजे ज्ञान मिळवणं. आता यामध्ये ज्ञान, ज्यावेळेस ज्ञान योगाचा म्हणजे ज्ञान योग जेव्हा लिहिला गेला त्यावेळेस तर ज्ञान योग म्हणजे कुठलं ज्ञान रिसीव्ह करायचं, तर वेद आणि उपनिषदांमधलं ज्ञान, ज्याच्यामध्ये ब्रह्मन आत्मन त्या सगळ्या कन्सेप्ट आहेत आणि निर्मिती का झाली आहे जगाची वगैरे मी जे सांगते ते सगळं आहे. तर त्या ज्ञानाबद्दल सांगितलंय. पण आत्ताच्या लाईफस्टाईलमध्ये जर तुम्ही बघितलं की ज्ञानयोगी कोण, तर मी उदाहरण देते कायम आंबेडकर. ज्या आंबेडकरांनी म्हणजे एकटेच नाही आहेत, असे बरे आहेत. फॉर एक्झाम्पल सांगते मी की त्यांनी त्यांचा होता ना काहीतरी 8 वर्षांचा सिलेबस 3 वर्षांमध्ये कम्प्लीट करून आले, आणि तेही तिथं न खाता पिता किंवा जे काही मिळेल ते खाऊन. त्यांचा गोल वेगळा होता ना, त्यांना त्यांच्या समाजाचा उद्धार करायचा होता. मग तिथून येऊन शिकून संविधान लिहिणं इतकी सोपी गोष्ट नाहीये. मग त्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग केला. ठीक आहे, ते झाले ज्ञानयोगी. आपले आमटे आहेत, प्रकाश आमटे, डॉक्टर प्रकाश आमटे, अभय बंग, राणी बंग सारखे आहेत, ज्या व्यक्ती आदिवासी लोकांमध्ये जाऊन तिथे जाऊन त्यांचं कर्म करतात. ठीक आहे, म्हणजे तिथे जाऊन त्यांना ट्रीटमेंट देतात. ते झाले कर्मयोगी. ऍक्च्युली म्हणजे जे फील्डमध्ये जाऊन काम करतात ते झाले कर्मयोगी. बाबासाहेब आंबेडकर झाले ज्ञानयोगी. हे मी फॉर एक्झाम्पल देते. ठीक आहे, आणि भक्तियोगी मग मीरा आहेत, किंवा आपले संत, जे संत ज्ञानेश्वर होते किंवा संत तुकाराम होते, आणि बाकी सगळे संत कबीर वगैरे सगळे सुद्धा. ते काय करायचे, आपली जनता कशी आहे, ऍक्च्युली जी साधी सुधी जनता होती ते काय, तेव्हा असं काही एंटरटेनमेंटची साधनं नव्हती, म्हणजे टीव्ही वगैरे नसायचे. दिवसभर काम करून झाल्यानंतर संध्याकाळी 1-2 तासांसाठी कुठल्या तरी म्हणजे देवळामध्ये जायचं आणि संतांची वाणी ऐकायची, त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी ऐकायच्या, त्या आत्मसात करायच्या, अशा टाईपचं होतं. मग संत जे होते हेही इम्पॉर्टंट होते नॉलेज देण्यासाठी लोकांना. ओके, हेच वेद आणि उपनिषदांमधलंच नॉलेज आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे वेगळं काही नाही. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, वेद आणि उपनिषद सगळं एकमेकांमध्ये मिक्स झालेलं आहे. तेच नॉलेज त्या संतांनी लोकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. ठीक आहे, मग ते झाले जे होते ते भक्तियोगी. हा, भक्तीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. सो असे वेगवेगळे कॅरेक्टर, म्हणजे जसे जसे पर्सनॅलिटीज आहेत ना, तसं तसं ते ऍक्सेप्ट करतात. म्हणजे एकच फक्त भक्तियोग करणाराच योगी आहे किंवा फक्त ज्ञानयोग करणाराच योगी आहे असं नाही. प्रत्येकाचे रूट्स वेगवेगळे आहेत. अल्टिमेटली समाधी अवस्थेपर्यंत जायचं सगळ्यांना. म्हणजे प्रत्येकाचा एम काय आहे, जो ज्ञानयोगी आहे त्यालाही समाजाचा उद्धार करायचा आहे. त्याचा रूट फक्त वेगळा आहे, त्याला त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून समाजाचा उद्धार केला. कर्मयोगी जो आहे त्याला पण समाजकार्यच करायचं आहे, फक्त त्याला एका ठिकाणी बसून अभ्यास करणं किंवा भक्ती करण्यात इंटरेस्ट नाहीये, त्याला जाऊन काम करण्यात इंटरेस्ट आहे. आणि जो भक्तियोगी आहे त्याला सुद्धा समाजकार्यच करायचं आहे, पण वेगळ्या रूटनी करायचं. सो ते झाले वेगवेगळे पार्ट्स ऑफ योगा. ओके, सो जे योगाला आपण लिमिटेड म्हणतो ना, ते आपल्याला जे योगा म्हणजे आसनं आणि प्राणायाम म्हणतो ते फार कमी लेवलचं झालं. योगा हे लाईफमध्ये अप्लाय करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, सो आपण थोडंसं फास्ट रिव्हिजन दिशा तुझ्यासाठी. ओके, ज्ञानयोग जो आहे तो बघितला होता आपण. व्हॉट इज ज्ञानयोग. ज्ञानयोग जो आहे सगळ्यात अवघड पाथ ऑफ योगा समजला जातो. ते एक फक्त लिहून ठेव. आणि याच्यात आपण श्रवण, मनन आणि निधिध्यास हे 3 स्टेप्स बघितले होते टुवर्ड्स सेल्फ रिअलायझेशन. ज्ञानयोगाने अल्टिमेट सेल्फ रिअलायझेशन होतं. सेल्फ रिअलायझेशन होण्यासाठीच ज्ञान योगाचा पाथ निवडला जातो. आणि त्याच्यात 3 प्रोसेस आहेत. श्रवण करायचं, ऐकायचं, मनन म्हणजे त्याच्यावरती चिंतन करायचं, आणि निधिध्यास म्हणजे मेडिटेशन किंवा इम्प्लिमेंटेशन करायचं, जे काही तुम्ही नॉलेज मिळवलं आहे ते. साधना चतुस्तया, देर आर 4 मीन्स ऑफ साल्वेशन. म्हणजे साल्वेशन म्हणजे मोक्ष. ओके, मोक्ष प्राप्तीसाठी 4 मीन्स आहेत. चतुस्तया म्हणजे 4. ओके, मग हे 4 मीन्स कोणकोणते आहेत? विवेक, वैराग्य, षट संपत आणि मुमुक्षुत्व. वेगळे शब्द आहेत आणि याचे अर्थ विचारतात. मग हे कुठून आले? In this book, Viveka Chaudamini, verse 19, Sri Adi Shankaracharya talks about 4 means of discipline. हे विचारतात
की साधना चतुष्टया कुणी लिहिल्या आहेत, तर आदि शंकराचार्यांनी साधना चतुष्टयांबद्दल एक्सप्लेनेशन दिलंय. ओके. पहिला आहे विवेक, म्हणजे डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशन बिटवीन सत अँड असत किंवा रिअल अँड अनरिअल या दोघांमधलं डिस्क्रिमिनेशन म्हणजे फरक. वैराग्य म्हणजे डिस्पॅशन, गोष्टींची अटॅचमेंट न ठेवता डिटॅचमेंट ठेवणं इज कॉल्ड एज वैराग्य. षट संपत म्हणजे 6 गुण सांगितले, द 6 फोल्ड क्वालिटीज ऑफ परफेक्शन. आणि मुमुक्षुत्व म्हणजे इंटेन्स लॉंगिंग फॉर लिबरेशन. लिबरेशन म्हणजे मोक्ष मिळण्याची फार म्हणजे मनापासून इच्छा असणं. सो त्या याला म्हणतात मुमुक्षुत्व, त्या इच्छेला म्हणतात मुमुक्षुत्व. प्रत्येकाचे अर्थ लक्षात ठेवायचे, याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आता विवेक, वैराग्य फक्त एकेका वर्ड मध्ये बघूयात. ओके. तर फर्स्ट डिसिप्लिन इज डिस्क्रिमिनेशन बिटवीन रिअल अँड अनरिअल, बिटवीन परमनंट अँड इम्परमनंट, बिटवीन सेल्फ अँड नॉन सेल्फ. द डोर टू हायर माइंड इज फ्लंग ओपन when there is an awakening of discrimination. डिस्क्रिमिनेशन म्हणजे रिअल आणि अनरिअल. आता याचा काय म्हणू शकतो, मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे, पिंडी ते ब्रह्मांडी आपण जे एक म्हण बघितली होती की आत्मन, आपण ब्रह्मनचाच एक भाग आहोत आणि म्हणजे देव हा देवळात न शोधता प्रत्येक माणसात शोधायचा असतो. अशा प्रकारचे पण आपल्याकडे भरपूर म्हणी किंवा सुविचार किंवा जे काही म्हणाल ते आहे. तर अशा वेळी विवेक ठेवणं म्हणजे रिअल आणि अनरिअल मधला फरक ओळखणं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते करता येणं गरजेचं आहे. तर ते जे आहे, आपण इवन बोलताना पण म्हणतो बघा, सतसत विवेक बुद्धी फार जागृत आहे त्याची. मग विवेक बुद्धी म्हणजे कुठल्या ठिकाणी कसं वागायचं हे नॉलेज असणं. ओके. हे आता आपण बोलीभाषेत तो शब्द वापरतो. अदरवाईज विवेक म्हणजे रिअल आणि अनरिअल गोष्टींमधला फरक माहिती असणं. ठीक आहे. म्हणजे काय की परमनंट काय आहे आणि इम्परमनंट काय आहे. जे इम्परमनंट आहे त्याच्या मागे लागून आपण जे परमनंट आहे ते विसर पाडतो त्याचा, आणि जे म्हणजे नाही का, मृगजळाच्या मागं कसं हरिण पळत असतं. ओके. त्याच्या पोटातच मृगजळ असतं, तो वास त्याच्याच पोटात नाही येत असतो, पण त्याचा शोध घेत हरिण इकडे तिकडे पळतं. तसंच आहे रिअल आणि अनरिअल मधला जर आपण फरक समजून घेतला तर सेल्फ रिअलायझेशन एकदा झालं आपल्याला की आपल्या दुःखांचं हरण होणार आहे, पण आपण ते विसरतो आणि आपण रिअलिस्टिक मटेरियलिस्टिक गोष्टींमध्ये अडकून त्याच्या मागे धावायचा प्रयत्न करतो. ठीक आहे. जिथे आपण गेलं पाहिजे म्हणजे काय करतो आपण, इनवर्ड टू आउटवर्ड जातो, आणि योगाचा पाथ हा कायम आउटवर्ड टू इनवर्ड आहे. ठीक आहे. सो विवेक तिथे असणं गरजेचं आहे फॉर ज्ञानयोगी. फॉर यू टू बी अ ज्ञानयोगी सगळ्यात पहिला गुण असणं गरजेचं आहे, दॅट इज विवेक. देन वैराग्य. वैराग्य इज स्ट्रेट फॉरवर्ड डिटॅचमेंट. वस्तूंपासून, व्यक्तींपासून, घटनांपासून डिटॅच राहणं. विथ विवेक कम्स ट्रू वैराग्य. वैराग्य इज डिस्पॅशन, डिटॅचमेंट फ्रॉम ऑल द वर्ल्डली ऑब्जेक्ट्स, प्लेजर्स ऑफ दिस वर्ल्ड अँड इवन हेवन. द वैराग्य दॅट इज बॉर्न आउट ऑफ विवेक इज एन्ड्युरिंग अँड लास्टिंग. विवेकासोबत आलेलं वैराग्य हे एन्ड्युरिंग आहे आणि एव्हर लास्टिंग आहे. ठीक आहे. Then, षट संपत, the third discipline consists of 6 behaviors: शम, दम, उपरती, तितिक्षा, श्रद्धा आणि समाधान. वायवामध्ये पण असं विचारू शकतात हा, एक्सप्लेन ज्ञान योगा किंवा एक्सप्लेन साधना चतुष्टया. तर हे फक्त मिनिंग पुरतं लक्षात नाही ठेवायचं, हे बायहार्ट केलं तरी चालेल. हे 4 जे साधना चतुष्टया आहे बायहार्ट करत आहे, ते वर्ड्स विथ देअर मिनिंग्स. ओके. ओके. तर षट संपत कोणतं आहे, फक्त पहिलं वाक्य वाचूयात. ओके. शम, याचं पण रेकॉर्डिंग मी पाठवलंय ना त्या दिवशी. सो शम मीन्स माइंड कंट्रोल. ओके. मनावरती कंट्रोल ठेवला. आता ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन काय दिलंय की आपल्या मनामध्ये एखादी इच्छा झाली, एखादी वस्तू घ्यायची किंवा काहीतरी घ्यायचंय, तर आपण स्वतःला आधी विचारलं पाहिजे या वस्तूची खरंच गरज आहे का. इज इट गुड ऑर बॅड. इथं दिलंय बघा. इज इट गुड ऑर बॅड, विल इट हेल्प ऑर हायंडर, विल इट व्हेअर विल दिस एंड, इफ द माइंड डज नॉट सबमिट टू दिस. जर मनाकडून व्यवस्थित आन्सर नाही आलं तर ती गोष्ट करू नका. म्हणजे काय, मन आणि बुद्धी आपण पण बऱ्याच वेळा अडकून जातो या दोघांमध्ये. बुद्धी प्रॅक्टिकल असते, माइंड जे आहे ते इमोशनल असतं. जर मनाकडून तुम्हाला कौल आला की अमुक एक गोष्ट करायची आहे, ओके, तर बुद्धी तुम्हाला सांगत असते की ती गोष्ट करू नको, त्याची इतक्यात गरज नाहीये. एखादी वस्तू घ्यायची आहे, महाग आहे, सध्या बजेटमध्ये नाहीये, पण माइंड म्हणतं की नाही, माइंडला अटॅचमेंट जास्त असते ना, म्हणून तर माइंड कंट्रोल करायला सांगितलंय. बुद्धी म्हणते आता नको, आता पैशांचं गणित बसत नाहीये, थोडं पुढच्या महिन्यामध्ये बघूयात किंवा 2-3 महिन्यानंतर बघूयात. पण ती जे माइंडचं असतं ना, वासना असते, वासना, मनासोबत वासना असते. म्हणून तर आपल्याला पतंजलींनी अख्खं 196 सूत्रांमध्ये फक्त मनावर कसं कंट्रोल करायचं ते सांगितलंय. ठीक आहे. सो मग आपण मनाचं जर ऐकलं तर आपण बऱ्याचदा चुकीचा डिसिजन मागे जातो,
आणि जर आपण बुद्धीचं ऐकलं तर बऱ्याचदा आपण वाचतो चुकीच्या डिसिजन पासून. ठीक आहे, हे सगळं याच्यामध्ये पण सांगितलं आहे आपल्या उपनिषदांपासून, तेव्हापासून हे सगळं सांगितलेलं आहे. द प्युरिटी ऑफ माइंड कॅन बी मेंटेन. मग आता जर आपल्याला मनावरती कंट्रोल आणायचा असेल तर काय केलं पाहिजे? द प्युरिटी ऑफ माइंड कॅन बी मेंटेन बाय गुड प्रॅक्टिसेस ऑफ ध्यान, जप, भजन, सत्संग आणि पूजा. या पण गोष्टी त्यापासून सांगितल्या की ध्यानाचं महत्व का सांगतात, तर मनावरती कंट्रोल आणण्यासाठी ध्यान, धारणा, समाधी. ओके, धारणा, ध्यान, समाधी सांगितलेले. सो ध्यान करा, जप करा, रिपीटेड चॅन्टिंग ऑफ मंत्राच करायचंय, भजन, सत्संग आणि पूजा या सगळ्या गोष्टी का करायच्या? कारण आपल्याला मनावरती कंट्रोल ठेवायचा. स्ट्रॉंग विल पॉवर कॅन अचीव्ह धिस बाय मिअर विल पॉवर. अदर्स कॅन स्ट्राईव्ह फॉर इट विथ द हेल्प ऑफ दम. शम आणि दम जेव्हा एकत्र असतील, आता दमचा अर्थ कळेल तुम्हाला. शम म्हणजे सिम्पली माइंड कंट्रोल, लक्षात ठेवा. आता दम म्हणजे इंद्रियांवरती कंट्रोल. ओके, आपल्याकडं मन हा एक अवयव आहे जो ऍक्च्युली असा काही अवयव नाहीये, पण मन आहे, एक्झिस्टन्स मध्ये आहे. आणि दम म्हणजे इंद्रिय. आता इंद्रिय आपल्याला दिसू शकतात, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. ओके, आता याबद्दल मी इथे सांगितलं होतं, एक्सटर्नल इंद्रियाज आर 10 इन नंबर्स, 5 ज्ञानेंद्रियाज. हे आपल्याला माहिती आहे की कान, नाक, जीभ, त्वचा आणि काय राहिलं, जीभ आलं ना, कान, नाक, डोळे. कान, नाक, डोळे, जीभ आणि त्वचा, हे झाले 5 ज्ञानेंद्रिय. ओके, मग 5 कर्मेंद्रिय कुठले आहेत? हे 5 कर्मेंद्रिय अजून व्हायचेत आपल्या. सांख्य योग मध्ये ही थिअरी सांगितली आहे 5 कर्मेंद्रियांची. तर ती म्हणजे वाक, पाद, पाणी, पायू, उपस्थ. या 5 गोष्टी म्हणजे कर्मेंद्रिय. वाक म्हणजे बोलणं, स्पीच. ओके, पाद म्हणजे पायू, पाद म्हणजे पाय, पाय. ओके, पायू, पाणी आणि उपस्थ. पाणी म्हणजे हात, पायू आणि उपस्थ म्हणजे जेनायटल्स आणि ॲनस. ओके, हे 5 जे आहेत ते ऍक्शन ऑर्गन सांगितले आहेत, म्हणजे ऍक्शन घेणारे कर्मेंद्रिय आपल्या शरीरामधली. मग या 10 जे इंद्रियात आहेत त्यांच्यावरती कंट्रोल ठेवणं म्हणजे दम. ओके, सो याच्यात पुढे सांगितलेलं आहे दम सोपा आहे शमपेक्षा. इंद्रियांवरती कंट्रोल ठेवणं सोपं आहे, पण माइंडवरती कंट्रोल ठेवणं अवघड आहे. ओके, so when on account of tendencies of our past life desires arise in the mind, these external indriyas will set out to fulfill them. Even though the mind encourages the person to perform a wicked act, there is a technique that can be employed to overcome the temptation. This is called dhamma and comes from wisdom got from studying the scriptures. आता दम वाढवण्यासाठी म्हणजे काय, आपल्या इंद्रियांवरती कंट्रोल वाढवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेही सांगितलं की आपला स्क्रिप्चर्सचा स्टडी केला पाहिजे. ओके, म्हणजे आता अगदी म्हणाल तुम्ही तर पारायण वगैरे असतात, गुरुचरित्रांचं तुम्ही वाचलं असेल तर हे जे आपण यात प्रकृती, पुरुष, माया बघितलं होतं ना, तर हेच सगळं आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे, हेच सगळं आपल्या भगवद्गीतेमध्ये सुद्धा आहे, हेच सगळं पारायणामध्ये पण आहे गुरुचरित्राच्या. म्हणजे जे पारायण करतात किंवा वाचतात किंवा ते त्यात काय असतात, वेगवेगळ्या स्टोरीज असतात. सो त्यावेळेस त्या लोकांनी कसा गोष्टींना फेस केलं, मग आपला प्रॉब्लेम कसा छोटा आहे आणि आपण त्यांना कसं सहज फेस करू शकतो, हेच जे आहे आपल्याला म्हणजे हे हा विश्वास आपल्यामध्ये येण्यासाठी आपण आपल्या स्क्रिप्चर्स वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, मग हे स्क्रिप्चर्स म्हणजे फक्त वेद आणि उपनिषद नाही, जे आपले लोकल स्क्रिप्चर्स आहेत, म्हणजे आता आपल्याकडे होऊन गेले ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, त्या जरी वाचल्या तरी आपल्याला तो कॉन्फिडन्स येतो. भगवद्गीतेत तर सरळ सरळ सांगितले की या दिवसांमध्ये आपल्याला कलियुगात कसं वागलं पाहिजे, प्रत्येक स्टेपच्या माहिती आणि कसं आपण रिवर्ट केलं पाहिजे एखाद्या सिच्युएशनला, त्या सगळ्याची माहिती किंवा आपल्याला त्यातला अंदाज भगवद्गीतेतनं येतो. सो ते सगळे स्क्रिप्चर्स वाचले पाहिजे आणि त्यांना फॉलो केले पाहिजे आपल्या लाईफमध्ये. Even here, one has to utilize the mental power to achieve the goal. It is interesting to note that external indriyas are easier to control than the mind. Okay, माइंड अवघड आहे कंट्रोल करणं इंद्रियासपेक्षा. उपरती इज द थर्ड षट संपत. Okay, the third discipline with which one has to be equipped is Uparati. This implies the state of mind which is above and beyond all the dualities such as joy and grief. So दुःख, सुख, लाइकिंग, डिसलाइकिंग, गुड और बॅड, प्रेज और ब्लेम, या सगळ्यात कोण अडकतं, तर या सगळ्यामध्ये कॉमन व्यक्ती अडकते. म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीने माझा अपमान केला, त्या व्यक्तीला आता मी म्हणजे मी काहीतरी अचीव करून त्या व्यक्तीला दाखवेन, तेव्हाच तिला उत्तर देईन. किंवा अमुक एक व्यक्तीने म्हणजे हे सगळे ना, या सगळ्यांच्या, हे सगळे आपले इमोशन्स आहेत,
या इमोशन्स मध्ये हे कॉमन पीपल अडकतात. आणि आपल्याला जर त्याच्याहून थोडंसं वरती अपलिफ्ट व्हायचं असेल तर आपल्याला उपरती फॉलो केलं पाहिजे. आपल्याला या सगळ्यांच्या खूप पुढे जायचंय. म्हणजे खूप आनंद झाला म्हणून खूप आनंदून जायचं आणि दुःख झालं म्हणून खूप काय म्हणतात तक करत बसायची किंवा हे माझ्यासोबतच का झालं अशा प्रकारचे प्रश्न विचारायचे. लाइकिंग डिसलाइकिंगच्या म्हणजे मध्ये अडकून जायचं. तर हे कॉमन लोकांसाठी आहेत. हे आपल्याला दिस कम्स विथ स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस ऑर इंटेलेक्च्युअल इन्क्वायरी. तर आपल्याला याच्या पुढे जायचं असेल तर आपल्याला स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. ओके. वन शुड फ्री वनसेल्फ फ्रॉम आयडेंटिफिकेशन ऑफ कास्ट. हा, हे इम्पॉर्टंट आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सारखं कास्टिझम आहे ऑन कंडिशन्स लाईक बॉयहुड, युथ, ॲडल्ट, या सगळ्याच्या पलीकडे आहे. ओके. म्हणजे गर्ल आहे की म्हणजे मेल आहे की फिमेल आहे, ॲडल्ट आहे की यंग एज मध्ये आहे, या सगळ्याच्या खूप पलीकडे आहे उपरती. ओके. सो ते हा एक गुण असणं गरजेचं आहे. कुठल्याही बॅड गुड सिच्युएशन मध्ये न अडकता सगळ्यामध्ये स्थितप्रज्ञ राहायचं. स्थितप्रज्ञ ही पण एक कन्सेप्ट, आपण स्थितप्रज्ञाची लक्षणं पण बघायची आपल्याला. ती पण जी कन्सेप्ट आहे ती आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहे की सक्सेस आणि फेल्युअर मध्ये कसं विजडम ठेवायचं आणि कसं स्टँड अलोन करायचं आणि टिकून राहायचं, त्या गोष्टी जे सांगितलं आहे ते इथं रेफरन्स आलाय त्याचा उपरतीमध्ये. ठीक आहे. देन आहे तितिक्षा. द फोर्थ क्वालिफिकेशन इज तितिक्षा. दिस इज द ॲटिट्यूड ऑफ फॉरबिअरन्स. माफ करणं. ओके. जसं मी आता सांगितलं की अमुक एक व्यक्तीने माझा अपमान केला, मग मी थोड्या वर्षांनी तिचा अपमान करणार वगैरे, हे जे आपण मनात होल्ड करून ठेवतो ना, याच्याने आपलं मन खातं आतमधून. आणि आपण जोपर्यंत आपल्या मनात ना गाठी असतात, त्या गाठी जोपर्यंत सोडत नाही ना आणि मन जोपर्यंत मोकळं करत नाही ना तोपर्यंत आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम दिसत नाही. सो एक 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 गाठ म्हणजे सोडत, जर ती सोडत सोडत जसं जसं आपण आपल्या विज्ञानमय कोश किंवा आनंदमय कोश पर्यंत सहज आतमध्ये जाऊ शकू ना, त्यानंतर आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्यातला चेंज बघायला मिळेल. ओके. सो तितिक्षा म्हणजे फॉरबिअरन्स, त्यांना माफ करून देणं. त्यांच्याबद्दल जर तुम्ही काही होल्ड करून ठेवत असाल, विचार असेल किंवा एखादं त्यांनी व्यक्तीने आपल्याला कसं वागवलं अशा काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला पेन आणि सफरिंग्सकडे घेऊन जाणार आहेत. कारण कुणाला तरी काहीतरी दाखवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस आणणार आहात. So when someone injures us, we try to injure in return. When someone causes us harm, we harm back. Paying evil for evil can never lighten the weight of karma. Okay. सो हे कर्मच्या सायकलमध्ये अडकायचं नाहीये. जे ज्यांनी आपल्याला कसं वागवलं तसंच मी त्यांना वागवणार हे चुकीचं आहे. इट विल ओनली बिकम हेवियर. इट माइट कन्फेअर इमिजिएट रिलीफ अँड कंटेनमेंट. हा, लगेच आपल्याला बरं वाटतं. म्हणजे अगदी आपण त्या आपण इन्सिडेन्सेस बघू शकतो की नॉर्थ इंडिया साईडला, मे बी इथंही होतात म्हणा, की एखाद्या गावातली वगैरे एक कपल असेल की मुलाला ती मुलगी आवडते पण ती मुलगी नाही म्हणते म्हणून तिच्या तोंडावरती ऍसिड फेकणं. किती पटकन रिॲक्शन असते ती की मला नाही म्हटलीस, मला म्हणजे त्याचा इगो दुखावला म्हणून लगेच त्याने ऍसिड फेकलं, पण त्या मुलीचं अख्खं लाईफ म्हणजे बर्बाद होऊन जातं ना पूर्ण. सो हे काय त्यांनी त्याला काय मिळालं, इट माइट कन्फेअर इमिजिएट रिलीफ अँड कंटेनमेंट. त्याला थोडं बरं वाटलं की माझी नाही झाली तर कुणाचीच नाही म्हणून तो चेहराच खराब करून टाकला. बट इट विल मेक द पर्सन सफर लेटर. ओके. याच्या आणि हे कर्मामध्ये हे सगळं ऍड होतं. त्या व्यक्तीला नंतर सफर करायला लागतात त्या गोष्टी. आणि तितिक्षा देअरफॉर इन्स्ट्रक्ट मॅन टू डू गुड टू द पर्सन हू इंज्युअर्स हिम. जरी वाईट केलं तरी आपण त्याबद्दल चांगला विचार करायचा. बाकी श्रद्धा आणि समाधान जसं ते वर्ड्स आहेत ना त्याप्रमाणेच त्यांचा मिनिंग आहे. श्रद्धा म्हणजे आपली फेथ. ओके. द फिफ्थ अमंग द व्हर्च्यूज टू बी कल्टिवेटेड इज श्रद्धा. श्रद्धा मीन्स अनवेवरिंग फेथ, म्हणजे अनशेकिंग, म्हणजे गुरुवरचा आपल्या स्क्रिप्चर्सवरचा अढळ विश्वास. कुणी काही बोललं तरी आपल्याला म्हणजे आपला विश्वास निढळ असणे गुरूंबद्दल आणि आपल्या स्क्रिप्चर्सबद्दल. Sacred texts, scriptures, shastra, and in moral codes they contain, as well as guru as they teach us scriptures. They show us path of fulfillment. Viveka and Vairagya comes with knowledge, but Shraddha comes with faith. Okay. And then Samadhan means single pointed concentration. Normally one concentrates hard when one is subjected to fear, desires, etc. For example, examination fear makes the student concentrate on his studies. This cannot be called as samadhan. By constantly asking ourselves what is our real nature and true being, what is the real nature of creation that we perceive, etc., we will gradually lose attachment in worldly affairs. We will then naturally develop concentration on the ultimate truth. This is called as samadhan. Okay. Ultimate truth म्हणजे तेच ultimate truth.
ब्रह्मन आणि आत्मनचं जे आहे ते, जे आपल्याला अल्टिमेटली समाधी अवस्थेकडे घेऊन जाणार आहे, त्या ट्रूथवरती विचार केला तर आपल्याला जे आपले नॉर्मल प्रॉब्लेम्स आहेत ते फार साधे वाटायला लागतात. ओके, म्हणून तिथं त्या ट्रूथला माहिती असणं म्हणजे ते ट्रूथ आपण माहिती करून घेणं म्हणजे समाधान असणं असं सांगितलं. हेवी आहे थोडंसं कळायला, रेकॉर्डिंग 2-3 वेळा ऐका, त्याशिवाय कळणार नाही. ओके, मुमुक्षुत्व म्हणजे खूप इच्छा असणं, लिबरेशनची, मोक्ष प्राप्तीची खूप इच्छा असणं. ओके, मुमुक्षुत्व इज द इंटेन्स डिझायर फॉर लिबरेशन, फॉर फ्रीडम फ्रॉम द व्हील ऑफ बर्थ्स अँड डेथ. If one is equipped with the previous 3 qualifications, that is Viveka, Vairagya and Shat Sampat, then the intense desire for liberation will come without any difficulty. Then purification of mind is achieved, the longing for liberation dawns by itself. The Jnana Yogi Sadhaka should do Shravana, hearing the Shrutis. Shrutis म्हणजे ऐकीव नॉलेज, मनन, think and reflect and do constant profound meditation, that is Nididhyasa. And with that will come Atma Sakshatkar or direct realization. सो मुमुक्षुत्वाच्या आधीचे जे 3 स्टेप सांगितल्या त्या करायच्या आणि मग ते केल्यानंतर आणि त्या 3 स्टेप फॉलो केल्यानंतर आत्मसाक्षात्कार किंवा डायरेक्ट रिअलायझेशन होईल. ओके, सो दिस वॉज अबाउट ज्ञानयोग. नाव अबाउट भक्तियोग. सगळ्यात सोपा जो आहे तो भक्तियोग आहे. ओके, 5 ऑफ योगामध्ये सगळ्यात सोपा आणि सगळ्यात अवघड ज्ञानयोग होता. ओके, हे सगळं आता नंतर वाचा. ओके, जे यातलं इम्पॉर्टंट आहे ना ते सांगते फक्त. भक्ती ओरिजिनेट फ्रॉम द संस्कृत वर्ड भज, विच मीन्स लव, अटॅचमेंट, फेथ, डिवोशन अँड प्रेयर. इट इज व्हेरी डीप अँड इंटेन्स इमोशन ऑफ लव ऑफ द डिवोटी फॉर डिवाइन सुप्रीम एनर्जी. It's the purest, unselfish and most beautiful form of love, where the devotee feels connected with the God in his or her every breath. Okay, माहिती आहे आपल्याला डिवोटी जो आहे एकदम सरेंडरशिप करतो देवापुढे. ओके, टाइप्स ऑफ भक्तीज, सकाम्य अँड निष्काम्य. सकाम्य भक्ती इज डिवोशन विथ डिझायर फॉर मटेरियल गेन्स. काहीतरी नवस बोलणं किंवा अमुक एक झालं तर मी देवाला 21 पेढ्यांचा नैवेद्य दाखवेन किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवेन, हे असं जे काही आहे हे झालं डिझायर फॉर मटेरियल गेन्स. म्हणजे काहीतरी मटेरियल गेन हवं आहे आणि त्या डिझायरसाठी देवाची भक्ती करणं ही सकाम्य. निष्काम्य भक्ती इज वेन भक्ता सरेंडर्स टू लॉर्ड अँड डिवोट्स हिमसेल्फ विदाउट एनी एक्सपेक्टेशन. Such bhaktas can get supreme satisfaction, immortality and moksha through निष्काम्य भक्ती. सो दोन्ही पैकी कुठली चांगली आहे भक्ती? कुठल्या टाईपची भक्ती विल बी ग्रेट? निष्काम्य. ओके, सो काही एक्सपेक्टेशन न ठेवता केलेली जी भक्ती आहे ती निष्काम्य भक्ती. देन अपरा भक्ती अँड पराभक्ती. अपरा इज फॉर बिगिनर्स. ओके, अपरा bhakti is the lower form of devotion where the devotee worships only his favorite god through all the rituals and ceremonies. This idea of devotion is very narrow as the devotee disregards all the other forms of God. This is rooted in desires and ego. Okay, एक अमुक एक किंवा अमुक एक धर्माच्याच देवाला मानणं आणि बाकीच्या धर्माच्या देवांना न मानणं. ओके, म्हणजे काहीतरी कुठंतरी नास्तिकता नाही म्हणता येणार, पण एकजूट जिथं होणार असेल तिथे वाईड स्प्रेड होण्यासाठी मदत करणं. ओके, कसं आहे प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा रिस्पेक्ट केला तर त्या व्यक्ती सुद्धा शांत राहतात, म्हणजे त्यांचा जो मॉब आहे तो शांत राहतो. पण अदरवाईज याचा बऱ्यापैकी उपयोग आता आपण बघतो याच्यामध्ये पण होतो, पॉलिटिक्स मध्ये भरपूर उपयोग करून घेतला जातो. सो ती लक्षात ठेवायचं. अपराभक्ती आणि पराभक्ती. अपरा ही लोअर टाईप ऑफ भक्ती आहे, पराभक्ती इज हायेस्ट फॉर्म ऑफ भक्ती. की दिस इज फॉर बिगिनर. अपराभक्तीकडून हळूहळू पराभक्तीपर्यंत माणूस जाऊ शकतो. सो आपल्याच धर्माचा किंवा अमुक एक देवाचाच खूप उद्धार करणं, बाकीचे देव न मानणं वगैरे वगैरे ज्या गोष्टी येतात त्या अपराभक्तीमध्ये येतात. आणि पराभक्तीमध्ये इज द हायेस्ट फॉर्म ऑफ लव फॉर गॉड which is pure and without selfish desire. A devotee loves God for the sake of love and always want to serve the Lord without any expectation. Parabhakti recognizes the transcendental nature of God. Okay, बरेच व्यक्ती असतात ज्या फक्त म्हणजे असे माझ्या ओळखीतले मी भरपूर बघितलेत की देवळात जातात किंवा
म्हणजे देवाला व्हिजिट करायला जातात बऱ्याच वेळा, जे आमचं छान चाललंय हे सांगण्यासाठी सुद्धा, प्रत्येक वेळेसच काहीतरी मागण्यासाठी नाही जात. जे दिलंय ते पण भरपूर आहे ना, आपल्याला जेवढं दिलंय तेवढं लोकांना नाही दिलंय. सो जे दिलंय ते पण खूप आहे आणि त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड कसा देतो तसं देवाला भेटण्यासाठी म्हणून जातात, असे माझ्या ओळखीतले पण बरेच आहेत. सो ही झाली परा टाईप ऑफ भक्ती, म्हणजे ज्याच्यामध्ये काही एक्सपेक्टेशन नाही आहेत आणि जे दिलंय ऑलरेडी ते भरपूर आहे हे सांगण्यासाठी देवाकडे जाणं, हीच परा टाईप ऑफ भक्ती. आणि सगळ्या देवांना मानणं, सगळ्यांचा रिस्पेक्ट करणं आणि याच्यावरून जास्त वाद न घालणं. ओके, ती झाली पराकोटीची. आपण म्हणतो ना पराकोटीची म्हणजे कॉमन व्यक्तींच्या पुढे गेलेली पराकोटीची. ओके, ती झाली परा आणि अपरा, यातले फरक विचारतात हा, त्यामुळे ते परत माहिती असू दे. भाव, भक्तीतले भाव कोणकोणते आहेत? शांत भाव आहे, दास्य भाव आहे, साख्य भाव आहे. द डिवोटी इज शांत और पीसफुल, ही डज नॉट जम्प अँड डान्स, ही इज नॉट हायली इमोशनल, हिज हार्ट इज फिल्ड विथ लव्ह अँड जॉय. फॉर एक्झाम्पल भीष्म. भीष्म म्हणजे कसं, तटस्थ व्यक्ती आपल्या समोर येतो भीष्म म्हटल्यानंतर. ओके, चेहऱ्यावरती हसणंही नाही आणि सुरकुत्याही नाही, म्हणजे तटस्थ व्यक्ती, कुठले जे सिच्युएशन येईल त्याला फेस करत राहायचं. ओके, सो ही इज पीसफुल. ओके, तो शांत, त्याला शांत भाव म्हणतात. पीसफुल, ही डज नॉट जम्प अँड डान्स, ही डज नॉट ही इज नॉट हायली इमोशनल अँड हिज हार्ट इज फिल्ड विथ लव्ह अँड जॉय. फॉर एक्झाम्पल भीष्म. ओके, दास्य भाव हनुमानाचं नाव इथे लगेच. ओके, serves Lord wholeheartedly, he pleases his master in all the possible ways, he finds joy and bliss in the service of his master. दास म्हणजे सर्व्हिस, त्याच्या मास्टरला सर्व्हिस देण्यामध्येच तो स्वतःला आनंद मानतो. ओके, सख्य भाव, गॉड इज अ फ्रेंड ऑफ द डिवोटी. अर्जुन हॅड धिस भाव टुवर्ड्स लॉर्ड कृष्णा. कृष्णा सोबत आपण बघितलं भगवद्गीतेमध्ये सखा पण म्हणतो, अर्जुन कृष्णाला सखा म्हणतो, सखा म्हणून संबोधतो, म्हणजे ते झालं त्यांच्यातलं फ्रेंडशिपचं नातं. ओके, द डिवोटी मूव्स विथ द लॉर्ड ऑन इक्वल टर्म्स. अर्जुन अँड कृष्णा यूज टू सिट, ईट, टॉक अँड वॉक टुगेदर ॲज इंटिमेट फ्रेंड्स. Then Vatsalya Bhav, the devotee looks upon God as his child. Yashoda had this bhav for Lord Krishna. There is no fear in this bhav because God is your pet child. The devotee serves, feeds, looks upon God as a mother to her child. So हा झाला Vatsalya Bhav. And Madhurya Bhav or Kanta Bhav, this is the highest form of bhakti. The devotee regards the Lord as his lover. This was the relation between Radha and Krishna. This is Atma Samarpan, the lover and the beloved become one. The devotee and God feel one with each other and still maintain separateness in order to enjoy the bliss of the play of love between them. This is oneness in separation and separation in oneness. Okay, हे पुढचे हे जे लॉर्ड गौरंग, जयदेव, मीरा आणि अंदाल हॅड दिस भावा, हे सगळं भागवत पुराणातल्या स्टोरीज आहेत. हे लेवल 3 ला वगैरे आहे, तर मी हेच तुम्हाला कट करून देईन. नाउ टाइप्स ऑफ भक्ताच, ते झाले टाइप ऑफ भाव, भक्तीतले भाव कोणकोणते. आता टाइप ऑफ भक्त कोणकोणते आहेत. ओके, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारतात. आर्त, अर्थार्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 टाइपचे भक्त आहेत. ओके, भगवद्गीतेतच सांगितलेले आहेत हे. सो देर आर 4 टाइप्स ऑफ डिवोटीज: आर्त, अर्थार्थ, जिज्ञासू अँड ज्ञानी. Now, Artha, the distressed is he who is suffering from the chronic incurable disease, whose life is in jeopardy on account of earthquake, volcanic eruption, thunder, attack by the dacoit or enemy, tiger. For example, Draupadi and Gajendra are example of Artha Bhakta. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण होत असतं ना, तेव्हा ती आर्ततेने म्हणजे धावा करत असते की मदत करा म्हणून देवाला, आणि मदत करतात. ओके, तो झाला की म्हणजे डिस्ट्रेस मध्ये आहे भक्त आणि तो धावा करतोय देवाचा. सो त्या टाईपचा भक्त झाला आर्त भक्त. अर्थार्थ भक्त, द सीकर आफ्टर वेल्थ, क्रेव्स फॉर मनी, वाईफ, चिल्ड्रन, पोझिशन, नेम अँड फेम. ओके, अर्थार्थ काहीतरी कारणासाठी करणारा भक्ती, यापैकी काहीतरी गोष्ट, पैसे हवे आहेत, वाईफ, चिल्ड्रन, पोझिशन, नेम और फेम. सुग्रीव अँड ध्रुव वेअर अर्थार्थी भक्ता. सुग्रीव वॉन्टेड द टू ड्राईव्ह अवे वाली अँड गेट हिज किंगडम. ओके, सुग्रीवाला त्याचा किंगडम, जे त्याचं राज्य होतं ते परत हवं होतं त्याच्या भावाकडून, वालीकडून. ओके, विभीषण वॉन्टेड टू पुट अन एंड टू द रावण अँड गेट लंका, कारण रावणचं राज्यात म्हणजे त्याचं
जे काही वाईट गोष्टी आहेत ते विभीषणाला माहिती होते आणि त्याला लंकेचा राजा व्हायचं होतं, कारण त्याला शांती प्रस्थापित करायची होती, म्हणून त्याला रावणाला मारायचं होतं आणि म्हणून तो रामाला जाऊन भेटला होता आणि रामांना त्यांनी सिक्रेट सांगितलं होतं की रावण कसा मरणार म्हणून. ध्रुव वॉन्टेड अ किंगडम विथ व्हेअर हिज स्टेप मदर वुड नॉट ट्रबल अँड इल ट्रीट हिम. ओके, सो ध्रुवाची पण स्टोरी ते भागवत पुराणामध्ये आहे, तेव्हा रिपीट होईल. आता तुम्हाला लेवल 1+2 ला नाही. ओके, ना जिज्ञासू is the inquirer. He is dissatisfied with the world. There is a void in his life. He always feels that sensual pleasure is not the highest form of happiness, and there is yet pure eternal bliss, unmixed with grief and pain, which is to be found within. Uddhava was the Jignasu. He was dissatisfied with the world and got wisdom from Sri Krishna. This is recorded in Bhagavad. भागवत पुराणामध्ये हे रेकॉर्ड केलेलं आहे. ओके, सो जिज्ञासू म्हणजे एन्क्वायरर, माहिती करून घ्यायची इच्छा असणारा भक्त. ओके, अँड देन ज्ञानी. द ज्ञानी इज अ मॅन ऑफ नॉलेज हू हॅज अटेन्ड सेल्फ इल्युमिनेशन. सुक महर्षी वॉज द ज्ञानी भक्त. ही वॉज अ ब्रह्म ज्ञानी ऑफ द हायेस्ट टाइप. ही रिअलाइज दॅट एव्हरीथिंग वॉज हिज ओन सेल्फ. ही टॉट द श्रीमद भागवत टू परीक्षित. हे सगळं स्टोरीज जाते. ज्ञानी म्हणजे ज्ञानी इज अ मॅन ऑफ नॉलेज हू हॅज अटेंड द सेल्फ इल्युमिनेशन. म्हणजे काय, सेल्फ रिअलायझेशन ज्याला झालेलं आहे अशा व्यक्ती. सुक महर्षी एक उदाहरण दिलं आहे. ज्ञानी म्हणजे त्याला काही, आता इथे जिज्ञासू म्हणजे ज्याला इच्छा आहे माहिती करून घ्यायची. ज्ञानी म्हणजे ती माहिती करून घेतलेला व्यक्ती ज्ञानी. सो कुठला टाईप ऑफ भक्त हा देवाच्या फार जवळचा आहे, तर ज्ञानी टाईप ऑफ भक्त हा देवाला फार आवडतो. ओके, हे लक्षात ठेवा. Above all these devotees, the Gita regards Anay Bhakta, Gunatita Sthitaprajna, whoever in union with the Vishwarupa Paramatma loves and serves all. नवविध भक्ती, 9 टाईपच्या भक्ती सांगितल्या आहेत. श्रवण करणं, कीर्तन करणं, स्मरण करणं, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम अँड आत्मनिवेदनम. ओके, सो श्रवणम, लिसनिंग टू नेम्स ऑफ अँड स्टोरीज अबाउट द गॉड. श्रवण करणं म्हणजे लिसन करणं, ऐकणं. कीर्तन करणं म्हणजे चॅन्टिंग ऑर सिंगिंग अबाउट द गॉड. स्मरणम म्हणजे रिमेंबरिंग, आठवण काढणे देवाची. ओके, म्हणजे काही काहींच्या तोंडामध्येच नाव असतं, श्री समर्थ किंवा विठ्ठल विठ्ठल. ओके, सो उठता बसता ते स्मरण करत असतात, म्हणजे कुठल्याही देवाचं म्हणा. तर ते झालं रिमेंबरिंग ऑफ गॉड थ्रू आउट द डे. पादसेवनम, सर्विंग द गॉड विलिंगली. ओके, अर्चनम, वर्शिप करणं, देवाची वर्शिप करणं. वंदनम, प्रेझिंग द गॉड सेल्फलेसली अँड विथ टोटल सबमिशन. ओके, दास्यम, सर्विंग द गॉड, देवाची म्हणजे आपण हनुमानाचं उदाहरण पाहिलं तसं. सख्यम, डेव्हलपिंग फ्रेंडशिप विथ द गॉड, दॅट इज अर्जुन आणि कृष्णा. अँड देन आत्मनिवेदनम, सरेंडरिंग वन सेल्फ टू गॉड, सेल्फ रिअलायझेशन ऑर समाधी. ओके, द फ्रुट्स ऑफ भक्ती इज ज्ञान. Jnana intensifies bhakti. Even jnanis like Shankaracharya, Madhusudan and Sukadev took to bhakti. Okay, fruit of bhakti is ज्ञान. हे लक्षात ठेवा, हे विचारतात. भक्ती केल्याने काय मिळतं, तर ज्ञान मिळतं, सेल्फ रिअलायझेशनचं ज्ञान मिळतं. ज्ञान आयडेंटिफाईज भक्ती. इवन ज्ञानीज लाईक शंकराचार्य, मधुसूदन, सुखदेव took to bhakti. In Bhagavad Gita, chapter 23, chapter 12, verses 13 to 20, there are total of 35 gunas or virtues which a bhakti is expected to have ascend the path of bhakti. Okay, असे 35 गुण किंवा व्हर्च्यूज सांगितले आहेत भगवद्गीतेमध्ये, which a bhakti भक्त is expected to have to ascend the path of bhakti. भक्तीच्या पाथवर चालण्यासाठी कोणते गुण असणं गरजेचं आहे, असे 35 गुणांचा उल्लेख आढळतो भगवद्गीतेमध्ये. ओके, अँड देन कर्मयोगी. हे आपण पाहिलं नव्हतं मला वाटतं ना, इथपर्यंतच बघितलं होतं, भक्तियोग पर्यंत. कोण होतं दिवशी? गायत्री. कर्मयोग नाही पाहिला आपण. ठीक आहे, ऑफ सेल्फलेस, दॅट इज कर्मयोगी. तुम्हाला आधी एक उदाहरणासकट सांगितलं. ठीक आहे, दलाई लामा वगैरे जे आहेत, हे जे आहेत काय म्हणतात त्यांना, प्राणी मित्र किंवा पक्षी मित्र, हे सगळे थांबलो होतो. आय थिंक सो आपण इकडे थांबलो होतो, म्हणजे थांबलो होतो. हा, बरोबर. सो हे सगळे झाले कर्मयोगी. त्यासाठी मोठीच नावं घेतली पाहिजे असं नाहीये. हे जे आहेत पक्षी मित्र, प्राणी मित्र, हे सगळे पण कर्मयोगीच झाले.
So karma is divided from Sanskrit root word. एक minute, huh? So karma is derived from Sanskrit root kru, means to do or to act. Okay. Types of karma. Karma is actions. Actions performed in terms of prescribed duties as mentioned in revealed scriptures, Bhagavad Gita, are called as karma. Follow the laws of God leads to punya and cycle of birth and death. Okay. कर्माचे टाईप आहेत, एक तर कर्म आणि अकर्म म्हणजे ऍक्शन्स आणि इनॅक्शन्स, आणि तिसरा आहे विकर्म. ओके. याच्यात पण कन्फ्युजन करू नका, याच्यावरती क्वेश्चन विचारतात अकर्म आणि विकर्मावरती. सो कर्म म्हणजे काय? ऍक्शन्स परफॉर्म इन टर्म्स ऑफ प्रिस्क्राइब ड्युटीज ॲज मेन्शन इन रिव्हिल्ड स्क्रिप्चर्स लाईक भगवद्गीता आर कॉल्ड ॲज कर्म. फॉलो द लॉज ऑफ गॉड लीड्स टू पुण्य अँड सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. म्हणजे तुम्ही तुमचे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी कम्प्लीट करण्यासाठी जी ऍक्शन घेतात त्यालाच आपण कर्म म्हणतो. मग ते चांगली ऍक्शन असेल तर त्याची चांगली फळं मिळतात, वाईट ऍक्शन असेल तर वाईट फळं मिळतात. ओके, ॲज पर भगवद्गीता. नाउ व्हॉट इज अकर्म? इनॅक्शन. ऍक्शन्स दॅट फ्रीज वन फ्रॉम द सायकल ऑफ बर्थ अँड डेथ आर कॉल्ड ॲज अकर्म. म्हणजे अकर्म इज ऍक्च्युली गुड कर्माच. ओके, चांगले कर्म केल्यानंतरच तुमचं यू गेट फ्री फ्रॉम सायकल ऑफ बर्थ अँड डेथ. ओके, चांगले कर्म म्हणजे काय? कर्मयोग मध्येच पुढे जाऊन काय सांगितलंय की तुम्ही निष्काम कर्म करत राहा. निष्काम कर्म म्हणजे त्या कर्माचा एंड काय असणार आहे किंवा त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन ठेवू नका आणि ते जे कर्म केलं आहे ते सरेंडर करा. चांगलं कर्म. वाईट कर्म करून सरेंडर करायचं नाहीये. चांगलं कर्म करायचंय पण त्यातनं एक्सपेक्टेशन ठेवायचं नाहीये. एक्सपेक्टेशन ठेवले तर ते म्हणजे ते जातं तुमच्या कर्ममध्ये, ऍक्शन्स मध्ये, आणि जर एक्सपेक्टेशन नाही ठेवलं, निष्काम कर्म केलं तर ते जातं तुमच्या पुण्यामध्ये. ओके. एक मिनिट. Okay, so akarma is good type of actions. Okay, good type of karmas. Now what is vikarma? That is wrong action. Actions that are performed through misuse of one's freedom and that directs one from one to lower life forms are called as vikarma. Leads cycle of birth and death and papa. Okay. So vikarma, actions that are performed through misuse of one's freedom and that directs one to lower life forms are called as vikarma. जे मिळालं आहे त्याचा मिसयूज करणं, फ्रीडमचा मिसयूज करून रॉंग कर्म करणं, याला म्हणतात रॉंग ऍक्शन, विकर्म. ओके. आणि लीड्स टू सायकल ऑफ बर्थ अँड डेथ अँड पाप. बर्थ आणि डेथच्या सायकलमध्ये तर अडकतो, पण प्लस पाप जे आहे त्या सायकलमध्ये पण अडकतो किंवा ते पाप कॅटेगरीमध्ये जातं. अशा गोष्टी करणं जे तुम्हाला एक्सपेक्टेड नाहीये करणं, त्याला म्हणतात विकर्म, रॉंग ऍक्शन्स. नाव काइंड ऑफ कर्मास याच्यावरती पण विचारतात. संचित कर्म, प्रारब्ध कर्म, आगामी, क्रियामान, वर्तमान, इन्स्टंट, हे सगळे एकाच टाईपचे कर्म. ठीक आहे. सो संचित, प्रारब्ध आणि आगामी. तर संचित कर्म म्हणजे अक्युमुलेटेड कर्मास. दिस इज अक्युमुलेटेड पास्ट ऍक्शन्स ऑफ कर्मास वेटिंग टू कम टू फ्रुक्टिफाय. ओके. संचित is the storehouse of every action you have ever done in all the lifetime you have ever lived. These are all of the unresolved past actions waiting to fructify or reach solution. आतापर्यंतचे जितके तुम्ही जन्म घेतले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जे काही कामं केली आहेत त्याची फळं अजून तुम्हाला भोगायची, अशी फळं ती झाली तुमच्या संचित कर्मामध्ये. ओके. दीज आर ऑल ऑफ द अनरिझॉल्व्ड पास्ट ऍक्शन वेटिंग टू फ्रुक्टिफाय. त्यांचं फळ मिळायचं अजून, ते फक्त तुम्ही कम्प्लीट केलंय त्याचं फळ मिळायचं आहे अजून. ओके. अँड रीच रिसोल्युशन ऑर रीच द रिसोल्युशन. हे झालं संचित कर्म. ओके. कर्म करून झाले, त्यांचं फळ भोगायचं राहिले. ओके. ते झालं संचित कर्म, अक्युमुलेटेड कर्माच. मग प्रारब्ध म्हणजे काय? तुम्ही आता जे जगताय करंट लाईफ, हे तुमच्या मागच्या कर्मांचं प्रारब्ध तुम्ही आता जगताय. मग तेव्हा तुम्ही काही चांगलं केलं असेल तुम्ही आता चांगल्या कंडिशन मध्ये आहात, तेव्हा तुम्ही काही वाईट केलं असेल तुम्ही वाईट कंडिशन मध्ये आहात, असं सांगतात, असा अर्थ होतो त्याचा. दिस इज द प्रेझेंट ऍक्शन. आता जे लाईफ चालू आहे ते. प्रारब्ध इज दॅट पोर्शन ऑफ पार्ट ऑफ कर्मास विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रेझेंट लाईफ. This is portion of accumulated karmas sanchita that has ripened and appears as a particular problem or particular pleasant situation in present life. ओके. मग ते जे मागच्या कर्मांचं तुम्हाला फळ मिळते, जे तुम्ही आता भोगताय, त्याला म्हणतात प्रारब्ध. ओके. अँड देन आगामी कर्म, फ्युचर ऍक्शन्स दॅट रिझल्ट फ्रॉम युअर प्रेझेंट ऍक्शन्स आर कॉल्ड ॲज आगामी कर्म ॲज यू अटेम्प्ट टू
resolve the past karma, you unavoidably create new karmas that you may or may not be able to resolve in your present life. सी हे एक वाक्य लक्षात ठेवा. फ्युचर आगामी म्हणजे फ्युचर ऍक्शन, ते तर कळलं तुम्हाला की फ्युचर ऍक्शन दॅट रिझल्ट फ्रॉम युअर प्रेझेंट ऍक्शन्स आर कॉल्ड एज आगामी कर्म. आता तुम्ही कसे कर्म करताय त्यावर डिपेंड राहणार आहे की तुम्हाला त्याचं फ्युचरमध्ये फळ काय मिळणार आहे. ओके. ऍज यू अटेम्प्ट टू रिझॉल्व द पास्ट कर्म, यू अनअवॉइडेबली क्रिएट न्यू कर्माच. ओके. आधीच्या कर्मांचं हे जे अक्युम्युलेटेड आहेत कर्म, त्याचं जो तुम्हाला आता फळ मिळत आहे, तर ते फळ भोगत असताना पण तुमच्याकडून काही कर्म होतात आणि त्या कर्माचं फळ परत तुम्हाला पुढच्या जन्मात किंवा त्या कर्माचं पण फळ तुम्हाला परत भोगावं लागतं. ओके. सो हे लक्षात घ्या. ऍज यू अटेम्प्ट टू रिझॉल्व पास्ट कर्मा, यू अनअवॉइडेबली क्रिएट न्यू कर्मास दॅट यू मे ऑर मे नॉट बी एबल टू रिझॉल्व इन युअर प्रेझेंट लाईफ. इफ यू डोंट रिझॉल्व देम नाव, they will go into storehouse to be resolved in the future life. ओके. म्हणून ती जी चक्र आहे ते चालू राहतं. लाईफ, बर्थ, डेथ सायकल. आगामी कर्माज आर डिवायडेड इंटू 2 टाइप्स, आरब्ध कर्म आणि अनआरब्ध कर्म. आरब्ध कर्म म्हणजे बिगॅन्स, अंडरस्टँडिंग और स्प्राउटिंग. अनआरब्ध कर्माज आर नॉन कमेन्स्ड. फॉर एक्झाम्पल, ऑफ 2 thieves, one gets caught, other escapes. ओके. तिथे त्यांनी हे सांगितलंय, स्टोरीचं रेफरन्स घेतलाय. ओके. एवढंच लक्षात ठेवा की आगामी कर्म 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं, आरब्ध आणि अनारब्ध. आरब्ध बिगॅन, अंडरस्टँडिंग और स्प्राउटिंग. अनारब्ध कर्म नॉन कमेन्स्ड. ओके. देन टीनेट्स ऑफ द लॉ ऑफ कर्माज, हे इम्पॉर्टंट माहिती असणं. एनिथिंग डन बाय बॉडी, माइंड, इंटरलेक्ट फॉर सीकिंग हॅपीनेस विल अमाउंट टू कर्मा. ओके. There has to be a doership. Intentionless action is not karma. ओके. स्नोरिंग, स्नोरिंग हे इंटेन्शनलेस नाही, इंटेन्शनलेस आहे. ओके. त्यात काही कोणाला डिस्टर्ब करायचं इंटेन्शन नाहीये, बट ते इंटेन्शनलेस ऍक्शन इज नॉट कर्म. आता स्नोर करतो एखाद्या व्यक्ती तर त्याचं कर्म नाही होत. ओके. चुकून झालेल्या गोष्टी. मिस्टेक्स ऑकर्ड अनइंटेन्शनली आर फॉरगिव्हन. ओके. अनइंटेन्शनली जर काही चुका झाल्या असतील तर त्या फॉरगिव्ह केल्या जातात. देर हॅज टू बी अ डुअरशिप. जो करतोय त्याच्या मागे त्याचं म्हणजे त्याला माहिती असणं पाहिजे. हे अननोईंगली नाही झालं पाहिजे. नोईंगली जर तो करत असेल तर त्याला कर्म म्हणतात. ओके. एव्हरी कर्मा हॅज कर्मफल. प्रत्येक कर्माला कर्माचं फळ मिळतच. ओके. रिझल्ट्स आर नथिंग बट कर्मा इन अनदर फॉर्म. देर हॅज टू बी अ कॉज ऑर इफेक्ट. ओके. म्हणजे फळ जे मिळणार आहे त्याचा रिझल्ट जो आहे ते रिझल्ट्स आर नथिंग बट कर्मा इन अनदर फॉर्म. अजून वेगळ्या फॉर्म मधलं कर्म भोगायला मिळतं. देर हॅज टू बी अ कॉज ऑर फॉर इफेक्ट. टाइम अँड मॅनर ऑफ रिझल्ट विल डिफर. फॉर एक्झाम्पल, भीष्म ऑन ॲरोज. ओके. सो कर्माचं फळ तुम्हाला कसं मिळणार त्याचं एक उदाहरण दिलंय. ॲरोज वरती भीष्म पडून राहतात. ओके. म्हणजे त्यांचं मरण जे आहे ते त्या ॲरोजच्या वरती ती काय म्हणतात त्याला, शय्या तयार केलेली आहे ॲरोजची, आणि त्याच्यावरती ते पडून राहतात आणि ते इच्छा मरणच असतं की अदरवाईज तसं त्यांना मारणारं कोणीच नसतं. टाइम अँड मॅनर ऑफ रिझल्ट विल डिफर. तुमच्या कर्मावरती डिपेंड करणार आहे की कुठल्या प्रकारे तुमचं म्हणजे त्याचं फळ कुठल्या प्रकारे असणार आणि कधी मिळणार आहे. इंटेन्शन ऑफ द कर्मा कॉज डिसाइड्स टाइप ऑफ इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, डॉक्टर आणि मर्डरर म्हणजे काय, दोघांच्या हातामध्ये स्काल्प असते किंवा काय म्हणतात त्याला, स्काल्पेल. ते टोकदार असतं ना, आपण कट करण्यासाठी घेतो. ओके. म्हणजे स्किन कट करण्यासाठी घेतो. ते स्काल्पेल मर्डरच्या हातात पण असतं आणि डॉक्टरच्या पण हातात असतं, पण इंटेन्शन दोघांचं वेगळं असतं ना. डॉक्टर म्हणजे जर तो चांगला जेन्युइन डॉक्टर असेल तर. ओके. तर डॉक्टरांमध्ये पण बरेच टाईप्स आले. सो जेन्युइन डॉक्टर आहे खरं बोलणारा आणि प्रामाणिक, आणि त्याला एक सर्जरी करायची आहे त्यासाठी त्यांनी ॲब्डोमेन ओपन करण्यासाठी ती स्काल्पेल चालवली असेल अंडर कंडिशन्स. ओके. म्हणजे तिथे बरेच त्यांची टीम असते. म्हणजे काय, डॉक्टर असतात, अनेस्थेशिओलॉजिस्ट असतात, नर्सेस असतात, सगळे. मग ते झालं त्या पेशंटच्या बेटरमेंटसाठी केलेलं म्हणजे ते जे कर्म केलंय ते. आणि मर्डरचं काय आहे, ही इज नॉट, म्हणजे त्याचं जे आहे त्यांनी फक्त ते एकतर त्याच्या पर्सनल इश्यूजमुळे केलं असेल किंवा फॉर द सेक ऑफ वेल्थ केला असेल ऑर एनी अदर रिझन. सो त्या दोघांमध्ये हा फरक आहे की इंटेन्शन दोघांचा वेगवेगळा आहे. डुअर ऑफ द ऍक्शन अलोन इज द एक्सपिरियन्सर ऑफ द रिझल्ट, कॉज इफेक्ट रिलेशनशिप.
जो करणारा आहे त्यालाच एक्सपिरियन्स करायला मिळतं, म्हणजे त्याचं फळ. Can karma become a means to liberation? Those who dedicate their actions to the God Brahman, abandoning all the attachments, remains untouched by the scene, just as a lotus leaf is untouched by the water. पाण्यामध्ये जसं कमळाचं पान आहे ज्याच्यावरती पाण्याचा थेंब पण राहू शकत नाही, तो सरळ खाली येतो, तसंच दोज हू डेडिकेट देअर ऍक्शन्स टू गॉड ऑफ ब्रह्मन, म्हणजे आपण सरेंडरशिप, म्हणजे क्लास आता तुम्ही दोघींनी पण केला नाही, क्लासच्या शेवटी आपण सरेंडर मुद्रा करतो, सरेंडरशिपची मुद्रा करतो. ओके, मग ते का करतो? कारण जी काही 1 तासात प्रॅक्टिस केली असेल ती गुरुला सरेंडर होऊ देत म्हणून. ओके, ती पण आपण स्वतःकडे ठेवत नाही, नाहीतर मग तो पण इक्वायला लागतो की मी प्रॅक्टिस केली आणि माझ्यासाठी केली, किंवा मला आज हे आसन जमलं, दुसरं कोणालाच जमलं, अशा टाईपचे जे येतात ना, ते का करत नाही आपण? कारण जी काही प्रॅक्टिस केली आहे ते आपण सरेंडर करून टाकतो. ओके, मग त्यामुळं काय होतं? हू डेडिकेट देअर ऍक्शन्स टू गॉड ऑफ ब्रह्मन, अबंडिंग ऑल द अटॅचमेंट राहत नाही, रिमेन्स अनटच्ड बाय द सीन. ओके, अँड जस्ट द लोटस, म्हणजे आपण जे काही घडतंय त्याच्याशी अनटच राहतो, म्हणजे खूप अटॅच पण राहत नाही आणि त्याचा आपल्यावरती काही परिणाम पण करून घेत नाही. जस्ट ॲज द लोटस लीफ इज अनटच्ड बाय द वॉटर. कशाप्रमाणे? जसं पाण्यामध्ये राहून सुद्धा लोटस, कमळाचं पान हे पाण्यापासून अलिप्त राहतं, तसं. कर्मा कॅन बिकम अ कर्मयोग थ्रू निष्काम कर्म. निष्काम कर्म इज द सेंट्रल मेसेज ऑफ भगवद्गीता. भगवद्गीतेत मेसेजच तो दिला आहे की निष्काम कर्म करा. निष्काम कर्म मीन्स ऍक्शन विदाउट डिझायर ऑर वर्क विदाउट मोटिव्ह. कर्मण्येवाधिकारस्ते माम फलेषु कदाचन माम कर्मफल हेतुर्भू ते संगोस्तो कर्मणी. यू हॅव अ राईट टू परफॉर्म युअर प्रिस्क्राईब ड्युटीज, but you are not entitled to the fruits of your actions. Never consider yourself to be the cause of results of your activities, nor be attached to the inactions. तुम्ही जे ऍक्टिव्हिटी केल्या आहेत त्याचं जे फळ मिळालं आहे त्याला तुम्ही स्वतः रिस्पॉन्सिबल पकडू नका स्वतःला, आणि काहीतरी कर्म केल्यावर प्रत्येक वेळेस फळ मिळणार म्हणून मी काहीच कर्म करत नाही असंही करू नका. ओके, मग ते पण दिले. नॉर बी अटॅच टू इनॅक्शन, इनॅक्शनला अटॅच व्हा असंही सांगत नाही. कर्म हे केलेच पाहिजे आणि म्हणजे त्याचं फळ हे मिळणारच. योगस्थः, हे आपण बघितलेले आहे. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्ध्यो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. ओके, हे पाहिले, समत्वम योग उच्यते, सगळ्या कंडिशन मध्ये समत्वम मेंटेन करणं. ओके, बी स्टेडफास्ट इन द परफॉर्मन्स ऑफ द ड्युटी ओ अर्जुन, अबंडिंग अटॅचमेंट टू द सक्सेस फेल्युअर, सच इक्विनिमिटी इज कॉल्ड एज योग. ओके, देन बुद्धियुक्त जहाँ तिहा उभे सुकृते दुष्कृत तस्मात् योगायुज्यस्व योगा कर्मासु कौशलम. So one who prudently practices the science of work without attachment can get rid of both good and bad reactions in this life itself. Therefore strive for yoga, which is the art of working skillfully in the प्रॉपर कॉन्शियसनेस. शेवटचे 3 शब्द लक्षात ठेवायचे. योग हा कर्मासु कौशलम. जे काही कर्म करणार आहात ते कुशलतेने केलं तर त्याला आपण योग केला असं म्हणतो. येस, हे इम्पॉर्टंट आहे. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. बट दोज हु आर टेम्परेट इन eating and recreation, balance in work and regulate sleep can mitigate all the sorrows by practicing yoga. Okay, so conclusion: enlightened person sees inaction in action and action in inaction. इनॅक्शन मध्ये पण ऍक्शन बघणं आणि ऍक्शन मध्ये पण इनॅक्शन बघणं हे कुणाला पॉसिबल आहे? एनलायटन पर्सन, ज्याला सेल्फ रिअलायझेशन झालेलं आहे अशा व्यक्तीला. येस, थँक्यू. चल, 2 मिनिटाचा ब्रेक घेऊन यायचा असेल तर घेऊन या. मग आपण आधी थिअरी बघणार आहोत ह्याची. सूक्ष्म व्यायाम आज स्टार्ट करतोय, त्याच्या आधी थिअरी बघूया, त्याचं पण पीपीटीच आहे आणि मग आपण प्रॅक्टिकलला स्टार्ट करूया. सो आता 5:03 झाली आहेत. 5:07 पर्यंत वगैरे या, 5-1 मिनिटात या. ओके, काही विचारायचं असेल तर विचारू शकता.